उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांची पथकाची कारवाई। रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगारास पिस्टल व जिवंत काडतुसासह सापळा रचून पकडले। सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हेगार व त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सक्त सूचना केल्या आहेत व सातत्याने ठोस पावलेही उचलली आहेत। सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणाकरता अवैध शस्त्र खरेदी विक्री व बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरुवातीपासूनच राबविली आहे। दिनांक 23/7/2024 रोजी माननीय श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 मध्ये हद्दपार असलेला अभिलेखावरील गुन्हेगार इसम नामे निशिकांत निवास शिंदे राहणार रेठरेकर कॉलनी कराड हा त्याच्या राहते घरी येणार असून तो त्याच्यासोबत पिस्टल बाळगून असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमित बाबर यांना इतर अंमलदार यांना सोबत घेऊन सापळा रचून कारवाई करण्याबाबत आदेश दिले। त्याप्रमाणे पोलीस पथकाने संशयिताच्या घराच्या दुतर्फा सापळा रचून दबा धरून अभिलेखावरील व तडीपार असलेला गुन्हेगार निशिकांत निवास शिंदे राहणार रेठरेकर कॉलनी कराड यास देशी बनावटीच्या पिस्टल किंमत अंदाजे ₹75,000, 2 पितळी धातूचे पिस्टलचे जिवंत राऊंड किंमत अंदाजे ₹1200 व मोबाईल फोन किंमत अंदाजे ₹10,000 यासह ताब्यात घेतले। पूर्ण सातारा व सांगली जिल्ह्याचे शिराळा, वाळवा, कडेगाव, आटपाडी तालुक्यातील हद्दीतून 2 वर्षाकरता हद्दीपार आहे। संशयिताविरुद्ध कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर हे करीत आहेत। मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक बेकायदेशीर अग्निशस्त्रे पिस्टल बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडाका लावला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने 91 देशी बनावटीचे पिस्टल, 312 बोर, 1 रायफल, 201 जिवंत काडतुसे, 385 रिकामे पुंगळ्या, 1 रिकामे मॅगझिन असे जप्त करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे। मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रशांत चव्हाण, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी यांनी सदरची कारवाई केली। सदर कारवाईबाबत मान्य पोलीस अधीक्षक सो समीर शेख, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो आंचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व पथकातील अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। संतोष कदम, SK क्राईम न्यूज कराड।